मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे 3 गॅस मुफ्तमध्ये दिले जाणार आहेत ते 3 गॅस कुणाला भेटणार आहेत। म्हणजेच आपल्या व्हिडिओवरती भरपूर जणांच्या कमेंट आलेले आहेत की 3 गॅस जे मुफ्तमध्ये भेटणार आहेत त्यासाठी गॅस कुणाच्या नावावरती असायला पाहिजे। पतीच्या नावावर असले तर चालेल का, किंवा घरातील कोणत्याही पुरुषाच्या नावावर असेल तर मुफ्तमध्ये गॅस मिळणार का, असे भरपूर प्रश्न आपल्या व्हिडिओला कमेंट करून विचारण्यात आलेले आहेत। तर त्याच्याच रिलेटेड मित्रांनो महत्त्वपूर्ण GR असा निर्गमित करण्यात आलेला आहे। त्या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमचं गॅस कुणाच्या नावावरती असल्याच्या नंतर तुम्हाला ते मुफ्तमध्ये गॅस तुम्हाला मिळणार आहे। तर तो GR पाहायचा आहे मित्रांनो। GR पाहत असताना तो GR जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही हा GR डाउनलोड करून घेऊ शकता। तर आपण GR पाहूयात मित्रांनो। GR पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा GR आहे। तर केव्हा निर्गमित करण्यात आलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय, दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। तर आता GRचा निर्णय, शासन निर्णय काय सांगतो सर्वात महत्त्वाचा आपण पाहूयात। तर याच्या आधी सुद्धा मित्रांनो एक GR निर्गमित करण्यात आला होता, त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की घरातील महिलेच्या नावावरती गॅस असलं तरच पैसे भेटणार असं सांगण्यात आलेलं होतं मित्रांनो। पण आता हे शुद्धीपत्रक म्हणजे शासन त्याच्यामध्ये अपडेट करून परत जाहीर करण्यात आलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, तुम्ही इथे पाहून घ्या शुद्धीपत्रक मध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने संदर्भातील सम क्रमांक 30/7/2024 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्रा क्रमांक 2B खालीलप्रमाणे आहे असं इथे देण्यात आलेलं आहे। 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल, त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे, थोडंसं आपण वरती येऊयात, इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतील। काय सांगण्यात आलेलं आहे, जर तुमच्या घरामध्ये एक्झाम्पलसाठी सांगतोय तुमच्या पतीच्या नावावरती जर गॅस असेल तर ते गॅस ट्रान्सफर म्हणजे तुमच्या नावावरती जर तुम्ही करून घेतला तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहात। तर महत्त्वाचा पॉइंट काय, तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही पुरुषाच्या नावावरती गॅस असेल तर त्वरित तुम्हाला ते गॅस तुमच्या नावावरती ट्रान्सफर करून घेणं गरजेचं आहे। जेव्हा तुमच्या नावावरती गॅस होईल तेव्हा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे असे हे GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। नंतर इथे पाहू शकता, मूळ शासन निर्णय दिनांक 30/7/2024 मधील अन्य अटी व शर्ती व शासन शुद्धीपत्रक दिनांक 4/9/2024 मधील सुधारित तरतुदी कायम राहतील। सदरील शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक 23/9/2024 रोजीच्या बैठकीमधील निर्देशानुसार निर्गमित करण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर सर्वात महत्त्वाचा पॉइंट मित्रांनो तुम्हाला समजला असेल की उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्यांनी गॅस घेतला होता त्यांना सुद्धा याचा लाभ भेटणार आहे, आणि जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आपण महिला पात्र झालेल्या आहेत त्या महिलांना सुद्धा त्यांच्या पतीच्या नावावरती जर गॅस असेल तर त्यांच्या नावावरून स्वतःच्या नावावरती ट्रान्सफर केल्याच्या नंतर या योजनेचा लाभ या महिलांना भेटणार आहे। जर घरात तुमच्या पतीच्या नावावरती गॅस असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाहीये, पण तेच गॅस तुमच्या नावावरती ट्रान्सफर केल्याच्या नंतर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे। तर सर्वात पहिलं तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे, तुम्हाला तुमच्या पतीच्या नावावरती गॅस असलेलं स्वतःच्या नावावरती करून घ्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला या योजनेचा लाभ हा भेटणार आहे। तर मित्रांनो हा एक महत्त्वपूर्ण GR आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।